केळी पिकासाठी दिवसेंदिवस रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने भविष्यात जमिनी नापीक होण्याचा धोका ओळखून आलेगाव खुर्द तालुका माढा येथील डॉक्टर शिवाजी दळस पाटील यांनी शास्त्रीय व तंत्रशुद्ध व्यवस्थापनातून केळी पिकामध्ये रासायनिक खतांचे प्रमाण कमी करून सर्वाधिक सेंद्रिय खते वापरून उच्च दर्जाच्या प्रतीच्या केळीचे उत्पादन घेतले आहे। शेणखत व घरगुती प्रायोगिकरित्या बनवलेल्या खतांमुळे ऐन थंडीमध्ये चिलिंगचा प्रादुर्भाव कमी झाला असून त्यांच्या केळीला 22 रुपये प्रति किलो दर मिळाला असून 5 एकर केळी पिकातून 40 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे। सोलापूर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक मोठा केळी उत्पादनाचा हब होत असून उच्च दर्जाच्या गुणवत्तेमुळे सोलापूरच्या केळीला इराणच्या बाजारपेठेत प्रचंड मागणी वाढली आहे। गोमूत्र जनावरांच्या शेणखतापासून स्तरी निर्माण करून वापर करून देशी गाई जनावरांचे शेण आणि गोमूत्राचा वापर करून मुख्य अन्नद्रव्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि जीवाणूंची स्तरी तयार करून प्रत्येक आठवड्याला ठिबकद्वारे देण्यात आल्याने त्याचा सर्वाधिक फायदा झाला। त्यामुळे केळीची जोरदार वाढ होऊन वादी मोठी झाली आणि केळीला चकाकी आली। शेणखत व स्तरीमुळे खतांवरील खर्च कमी होऊन उच्च दर्जाच्या गुणवत्तापूर्ण केळीचे उत्पादन झाले आहे। शिवाजी दळस पाटील, आलेगाव खुर्द तालुका माढा जिल्हा सोलापूर। सुरुवातीला आम्ही जैन टिश्यू कल्चरची रोपे 5 एकरात 21/3/2024 रोजी म्हणजे मार्चमध्ये लावली होती। सुरुवातीला जमिनीची मशागत करून घेतली, त्यानंतर त्या केळीच्या रोपामध्ये तागाची लागवड केली। अशा पद्धतीने लागवड करून आज ती 10 महिन्यात हार्वेस्टिंगला आलेली बाग आहे। साधारण एका घडाचे वजन 25 ते 30 किलोच्या दरम्यान आहे आणि याच्यात आम्हाला साधारण 5 एकरात 2 ते पावणे 2 टन हे 200 ते पावणे 200 टन केळी निर्यातक्षम केळी उत्पादन केलेलं आहे। ह्यामध्ये आम्ही सुरुवातीला शेणखताचा वापर जास्त केलेला आहे, त्यामुळे जमिनीचे सेंद्रिय कर्ब वाढलेले आहे आणि एक्सपोर्ट क्वालिटीची उत्पादन घेतलेलं आहे। आता ती केळी इराणला एक्सपोर्ट होत आहे।